नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती नियुक्ती या संदर्भामध्ये बोलणार आहोत की नियुक्त्या कधी मिळू शकतात। कारण सध्याच लेटेस्ट एक अपडेट आलेली आहे आणि जे शिक्षक म्हणजे नवनियुक्त शिक्षक आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांचं रिकमेंडेशन झालेलं आहे आणि ज्यांना अजून नियुक्त्या मिळालेल्या नाही, तर त्यांच्या संदर्भामध्ये काल शिक्षण आयुक्त जे आहेत आपले सूरज मांढरे सर यांनी स्वतः एक पत्र निर्गमित केलंय 19 तारखेला, जे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा अन्य ठिकाणी वाचलेलंच असेल। तर त्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जे शिक्षक आहेत ज्यांना आतापर्यंत नियुक्त्या मिळालेल्या नाहीत, तर त्यांना त्या ठिकाणी म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियुक्त्या मिळणार आहेत, त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया त्या जिल्ह्यातील पूर्ण झाल्यानंतर या शिक्षकांना तात्काळ नियुक्त्या द्या, अशा प्रकारचा तो आदेश आहे। मग आता नेमणुका आता लगेच मे महिन्यामध्ये मिळणार की जून महिन्यामध्ये, याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम आहे की आम्हाला नियुक्त्या नेमक्या कधी मिळणार, मे मध्ये की जून मध्ये। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर 19 तारखेच्या पत्राचा संदर्भ घेतला, म्हणजे जे आता लेटेस्ट जे पत्र आलेलं आहे त्या पत्राचा संदर्भ घेतला, तर त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर सांगितलेली आहे की तात्काळ नियुक्त्या द्या। कारण तात्काळ नियुक्त्या म्हणजे ज्या दिवशी तुमचं समुपदेशन होईल त्या दिवसापासूनच तुम्हाला जॉईन करून घ्यावं, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो। परंतु तुम्हाला माहित आहे की पुढील प्रोसेस म्हणजे समुपदेशनाची जी प्रोसेस आहे ती त्या जिल्हा परिषदांवर डिपेंड असते। मग ते कधी तुम्हाला जॉईन करून घेणार हे त्यांच्यावर जास्त म्हणजे त्यांच्यावर अवलंबून आहे की ते नेमकं कधी जॉईन करून घेणार। ते जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा उघडेल, म्हणजे सध्या या वर्षी 15 जूनला शाळा उघडणार आहे, मग ते तुम्हाला 15 जूनला जॉईन करून घेणार की अगोदर हे बघणं गरजेचं आहे। परंतु माझ्या मते तुम्हाला मे महिन्यामध्ये जॉईनिंग मिळण्याची दाट शक्यता आहे। त्याची दोन कारणं आहे की तुम्हाला माहिती आहे की शिक्षक भरतीपूर्वी म्हणजे नवीन भरती प्रक्रियेपूर्वी बदली प्रक्रिया होणार आहे। मग बदली कोणती, तर जिल्हांतर्गत बदली। बदल्या दोन प्रकारच्या होणार आहे, एक आंतरजिल्हा बदली आणि एक जिल्हांतर्गत बदली। आंतरजिल्हा बदलीवाल्यांना जिल्हा मिळालेला आहे परंतु त्यांना अजून सोडलेलं नाहीये। आंतरजिल्हा बदली म्हणजे एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होणारी बदली। त्या लोकांना केव्हा सोडणार आहे, जेव्हा नवीन शिक्षक जॉईन होणार आहे तेव्हा आंतरजिल्हा बदलीवाल्यांना सोडणार आहे। परंतु नवीन शिक्षक जॉईन होण्यापूर्वी जिल्हांतर्गत बदली म्हणजे जिल्ह्यामध्ये ज्या बदल्या होतात, तालुक्यांमध्ये किंवा जवळपास ज्या बदल्या होतात, ती बदली प्रक्रिया ही नवीन शिक्षक भरतीच्या अगोदर केली जावी, या संदर्भामध्ये अगोदर शासनाचं पत्र होतं आणि त्याच पत्राचा आधार घेऊन काही ठिकाणी जे समुपदेशन प्रक्रिया सुरू होती ती बंद पाडण्यात आली, किंवा जी समुपदेशन प्रक्रिया चालू होती तर ती प्रक्रिया आता न करता बदलीनंतर करावी असं सांगण्यात आलं। आणि त्याचमुळे काय झालं की शिक्षक भरतीची जी नियुक्ती प्रोसेस आहे ती आचारसंहितेमध्ये अडकली आणि त्याचमुळे मग शिक्षक भरती प्रक्रिया ही आचारसंहितेमध्ये देखील चालू राहावी यासाठी निवडणूक आयोगाकडे परमिशन मागण्यात आली, ती देखील पॉझिटिव्हली मिळाली। मग आता बऱ्याच जणांना हा प्रश्न येतोय की नेमकं आता पुढे कसं होईल, म्हणजे नेमकी भरती प्रक्रिया होईल की नाही होईल, किंवा समुपदेशन झाल्यानंतर आम्हाला जॉईनिंग कधी मिळेल। तर पत्राचा जर स्ट्रॉंगली संदर्भ घेतला तर तुम्हाला तात्काळ म्हणजे ज्या ठिकाणच्या निवडणुका झाल्या आहेत तिथे तुम्हाला तात्काळ मिळायला हरकत नाही। मग आता बदली प्रक्रियेचं कसं, बदली प्रक्रिया बाकी आहे। तर आता मित्रांनो, ज्या काही अपडेट्स हाती येत आहेत त्यानुसार असं लक्षात येत आहे की बदली प्रक्रियेवर म्हणजे जिल्हांतर्गत बदली जी प्रक्रिया आहे त्यावर काम चालू आहे। कारण तुम्ही काही ठिकाणची पत्र बघितले असतील, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बऱ्याच ठिकाणी ज्या म्हणजे माहिती वगैरे मागवत आहेत त्याचा जो ड्राफ्ट तयार करण्याचं काम आहे, बदली प्रक्रियेचा जो ड्राफ्ट तयार करण्याचं काम चालू आहे, त्यामुळे कदाचित बदली प्रक्रिया करून म्हणजे ज्यावेळी तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका होतील त्यानंतर इमिजिएट बदली देऊन त्यानंतर इमिजिएट तुम्हाला जॉईनिंग देऊ शकतात। ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, त्या ठिकाणी जॉईनिंग देणार। परंतु काही ठिकाणी असं कळतं की जून मध्ये देणार, तर जून मध्ये न देण्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला आता जॉईनिंग दिल्या म्हणजे जिल्हांतर्गत बदली झाली
त्यानंतर नवनियुक्त शिक्षकांना जॉईनिंग देणं आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदलीवाल्यांना रिलीव्ह करणं, या प्रोसेस सध्या मे महिन्यामध्येच शासनाला कराव्या लागतील, कारण की जूनमध्ये त्यांना पुन्हा शाळेला शिक्षक अवेलेबल करून देणं आहे. जर या प्रक्रिया जूनमध्ये गेल्या तर तुम्ही विचार करा की तिथून पुढे बदली, तिथून पुढे नवनियुक्त शिक्षकांना जॉईनिंग आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदलीवाल्यांना शाळा देणं, तर ही जी प्रोसेस आहे ती जुलैपर्यंत जाऊ शकते. आणि मग पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक योग्य म्हणजे व्यवस्थितरित्या शिक्षक अवेलेबल होणार नाही. तर त्यामुळे या गोष्टी होतील, कारण जे नवीन शिक्षक आहे त्यांना फक्त जॉईनिंगच देणं नाहीये, तर त्यांना जॉईन करून घेतल्यानंतर त्यांची 10 ते 15 दिवस 8 दिवस म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदांवाईज वेगवेगळं आहे, तर त्यांची ट्रेनिंग असते. जर 15 तारखेला तुम्हाला जॉईन केलं, 15 तारखेला जॉईन करून घेतलं, तर तिथून पुढे 15 दिवस ट्रेनिंग म्हणजे जून महिना हे नवीन शिक्षक शाळेत नसणार. जर जून महिन्याच्या सुरुवातीला शिक्षक शाळेत नसतील तर विद्यार्थी म्हणजे जे नवीन विद्यार्थी येणार किंवा नवीन विद्यार्थ्यांसाठी ज्या काही नवीन गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टी केल्या जाणार नाही. तो ऍडमिशनचा कालावधी असतो, त्या काळामध्ये शिक्षक शाळेमध्ये अवेलेबल असले पाहिजे. ही जी गोष्ट आहे ही सजगता जर त्या ठिकाणच्या प्रशासनाला असेल आणि त्यांना जिल्हा परिषद शाळा टिकवायच्या असतील तर ही प्रोसेस ते मे मध्येच करणार. कारण जूनमध्ये जे शिक्षक जुलैमध्ये वगैरे म्हणजे जूनमध्ये जॉईन झाले आणि तुमच्या ट्रेनिंग पिरियड नंतर तुम्ही शाळेमध्ये येणार, याचा अर्थ तुम्ही जुलैमध्ये शाळेमध्ये जाणार आणि जूनचा हा पहिला आठवडा असा असतो की ज्यामध्ये विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाणं किंवा जिल्हा परिषद शाळा सोडून दुसरीकडे जाणं किंवा शाळेमध्ये नवीन ऍडमिशन घेणं हा असतो. आणि यामध्ये शिक्षक तिथे अवेलेबल पाहिजे, जेणेकरून नवीन मुलं शाळेत येतात, पहिलीचा वर्ग असतो तिथे नवीन मुलं येतात, त्यांना सांभाळणं काही या गोष्टी करणं, याचमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षक विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत आहे. तर या गोष्टीची प्रशासनाला जाणीव पाहिजे. त्याचबरोबर आता पुढच्या प्रोसेससाठी तिथले सीओ पण तेवढे स्ट्रॉंग पाहिजे, कारण की सध्याच्या पत्राचा जर संदर्भ बघता तात्काळ नियुक्ती देणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे म्हणजे 19 तारखेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणची पुढची प्रोसेस काय ही माहिती त्या ठिकाणी नवनियुक्त शिक्षक त्या ठिकाणी जॉईन झालेले नवनियुक्त शिक्षक यांनी स्वतः घ्यायची आहे. उद्या म्हणजे 26 एप्रिल रोजी दुसरा टप्पा आहे. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक होणार त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन तिथली माहिती घ्यायची आहे. त्यानंतर 7 तारीख आणि त्यानंतर पुढचा 13 तारखेचा टप्पा आहे. म्हणजे जवळजवळ हे जे टप्पे आहेत हे जसे आपल्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण होतील तसं तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन पुढील माहिती घ्यायची आहे. कारण की पत्राचा संदर्भ पाहता की ज्या दिवशी निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून इमिजिएट तुम्हाला जॉईनिंग द्यायची आहे. तर पत्राचा संदर्भ घेता सीओ जर तिथला स्ट्रॉंग असेल मित्रांनो तर तुम्हाला निवडणुकीनंतर 2 ते 3 दिवसांमध्ये समुपदेशन व्हायला हरकत नाहीये. समुपदेशन आणि तत्काळ जॉईनिंग. आता बऱ्याच जणांचं की जॉईनिंग नेमकी कुठं कशी दिली जाते, तर कसं असतं मित्रांनो, जॉईनिंग देत असताना तुम्हाला एकतर समुपदेशनामध्ये तुम्हाला तालुका आणि तुमची शाळा मिळणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्हाला तालुका आणि तुमची शाळा मिळाली की मग तुम्हाला जॉईनिंगला काय लागतं, एकतर शाळेवर जॉईनिंग केली जाते, तुम्हाला केंद्रात देखील जॉईनिंग करून घेतलं जातं. तर शाळेमध्ये आता शिक्षक नाहीयेत तर तुम्हाला केंद्र प्रमुख देखील जॉईन करून घेऊ शकतात किंवा तुम्ही पंचायत समितीमध्ये देखील तात्पुरत्या स्वरूपामध्ये जॉईन करू शकतात, कारण तुम्हाला शाळा वगैरे मिळालेली असते. ही प्रोसेस जी आहे समुपदेशनाची, ऑर्डर मिळण्याची, कारण ऑर्डरवर तुमची शाळा मेन्शन पाहिजे, तालुका मेन्शन पाहिजे, ही प्रोसेस जास्त महत्वाची आहे. त्यानंतर मग तुमच्या पुढच्या प्रोसेस होईल, कारण की तुम्हाला तालुका आणि शाळा मिळाली म्हणजे ती शाळा तुमची फिक्स झाली आहे की आता तुम्ही या तालुक्यात या शाळेमध्ये आहात. मग त्यानंतर पुढची प्रोसेस. परंतु जॉईनिंग डेट आता प्रत्येकाची जॉईनिंग डेट कोणती देतात, कारण आता जेव्हा मागे म्हणजे मार्च महिन्यामध्ये ज्यांचं समुपदेशन झालं त्यांना इमिजिएट जॉईनिंग डेट मिळाल्या होत्या. म्हणजे ज्यांचं ज्या दिवशी झालं त्या दिवसापासून तुम्हाला 8 दिवसाच्या आत हजर व्हावं, त्या दिवसापासून 15 दिवसाच्या आत हजर व्हावं किंवा त्या दिवसापासून तुम्हाला 1 महिन्याच्या आत हजर व्हावं असं सांगितलेलं होतं. परंतु आता कसं केलं जातं हे बघणं महत्वाचं आहे की तुम्हाला आताची इमिजिएट डेट देऊन या दिवसापासून तुम्हाला 8 दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत किंवा 1 महिन्याच्या आत हजर व्हायला सांगितलं जाऊ शकतं. ते त्या जिल्हा परिषदांवर डिपेंड आहे. परंतु जर असं झालं की तुम्हाला समुपदेशन वगैरे केलं जाईल, परंतु जर काही ठिकाणी असं झालं की 15 जूनची जॉईनिंग डेट दिली आणि त्या दिवसापासून तुम्हाला 15 दिवस 8 दिवसाच्या आत जॉईन व्हायला लावलं तर हे कुठेतरी घातक ठरू शकतो. तुमचा 1 महिना पुन्हा वाया जाईल. त्यामुळे शक्यतो सगळ्यांनी प्रयत्न असा करा की
तुमची जी जॉईनिंग डेट आहे ती मे मधलीच असावी, जेणेकरून या कालावधीमध्ये तुमचं ट्रेनिंग पिरियड वगैरे पूर्ण होईल. जॉईनिंग डेट जर त्यांनी 15 जूनची दिली तर त्यापुढे मग तुम्हाला तिथून पुढे म्हणजे जून मधली कुठलीही डेट दिली तर त्यापुढे तुम्हाला मग कालावधी दिला जाईल की तुम्हाला 8 दिवसाच्या आत 10 दिवसाच्या जॉईन व्हायचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं. यापूर्वी जे समुपदेशन झालेले आहेत मार्च एप्रिलमध्ये, म्हणजे मी पूर्वीच्या भरती प्रक्रियाबद्दल सांगते, तर तुमचं समुपदेशन करून घेतलं जातं, तुम्हाला शाळा दिली जाते, तुम्हाला तालुका दिला जातो, परंतु त्यावर जी डेट आहे ना, जॉईनिंगची डेट ही जून महिन्यामधली दिली जाते. तर हे असं तुमच्या बाबतीमध्ये घडू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. अगदी फेब्रुवारी मार्चमध्ये देखील तुमचं समुपदेशन करून घेतलं जातं, परंतु जॉईनिंग डेट ही शाळा सुरू झाल्याच्या दिवसाची दिली जाते आणि त्या दिवसापासून तुम्हाला 8 दिवसात 10 दिवसात जॉईन करा असं सांगितलं जातं. परंतु आपल्या बाबतीमध्ये असं होऊ नये कारण की ऑलरेडीच आपल्यामधले काही विद्यार्थी, म्हणजे काही जण ऑलरेडीच मार्चमध्ये जॉईन झालेले आहेत. जर सगळेच जण बाकी असते आणि सर्वांना जूनची जॉईनिंग मिळाली असती तर काहीच वाटलं नसतं. परंतु काही विद्यार्थी काही शिक्षक ऑलरेडी जॉईन झालेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जूनची जॉईनिंग आपण का स्वीकारावी? कारण ऑलरेडी अर्धे शिक्षक जॉईन आहेत, मग आम्हाला मेची जॉईनिंग द्यावी असं आपण त्यांना आग्रह धरू शकतो. परंतु मी दोन्ही मुद्दे तुम्हाला सांगितले की असंही होऊ शकतं ना असंही होऊ शकतं. कदाचित तुम्हाला जूनची देखील जॉईनिंग दिली जाऊ शकते, कदाचित तुम्हाला मेची देखील दिली जाऊ शकते. परंतु जूनची न देण्यामागे कारण मी तुम्हाला सांगितले. परंतु आता ते डिपेंड ऑन त्या जिल्हा परिषद, कारण प्रत्येकाचं त्यांच्या सीओवर डिपेंड आहे. सीओ किती स्ट्रॉंगली निर्णय घेतात त्यावर हे सगळं डिपेंड आहे. परंतु जर आपण सकारात्मकरित्या म्हणजे असा विचार केला की पुढची प्रोसेस बदली, आंतरजिल्हा बदली या प्रक्रिया ज्या आहेत त्या जर वेळेत पूर्ण करून घ्यायच्या असेल आणि त्या जिल्हा परिषदांना शाळेतल्या विद्यार्थ्यांची काळजी असेल तर ही प्रक्रिया मे मध्येच पूर्ण करून घेतली जाईल. परंतु जर तसं काही नसेल तर हे जूनमध्ये देखील जाऊ शकतं. तर हे फक्त मी तुम्हाला संभाव्य धोके सांगत आहे की असं होऊ शकतं. तर हे तुम्हाला माहीत असावं यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की नेमकं काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं. आता तुम्ही सगळे म्हणसाल की मॅडम तुम्ही फक्त नियुक्त्यांबद्दल बोलले, तर हो, सध्या तोच लेटेस्ट मुद्दा आहे. निवड प्रक्रिया जी आहे, पुढची जो राऊंड आहे किंवा पुढची जी प्रोसेस आहे, मग ती तर शक्यतो 4 जून नंतरच होणार आहे. तुमचा जो सेकंड राऊंड जो आहे कन्व्हर्टेड जागांचा जो आहे तो होणारच आहे. परंतु त्याला तुम्हाला आता पूर्ण आचारसंहिता पूर्ण होईपर्यंत थांबावे लागेल. सध्या फक्त नियुक्त्या संदर्भामध्ये आपल्याला अपडेट मिळालं आहे तर त्या होणार आहे. कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू सोबत 4 जून नंतर तुम्हाला न्यूज बुलेटिन वगैरे बघायला मिळेल. आणि जो तुमचा कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस थोडीशी फास्टच होईल मित्रांनो, कारण सध्या जी स्टॉप झाली आहे शिक्षक भरती आचारसंहितेमुळे ती फास्टरित्या चालू होणार आहे आणि लवकरात लवकर तुमच्या पुढच्या गोष्टी देखील होणार आहे. बी पॉझिटिव्ह. आता 1 महिना आहे, तुम्हाला थांबावं लागेल. आता बऱ्याच जणांचं हेही म्हणणं आहे की काही जणांची 1-2 मार्कांनी सिलेक्शन राहिलेलं आहे, मग तुम्ही नियुक्तीसाठी अजून 1 महिना नाही थांबू शकत का? तर नाही. का नाही थांबू शकत? कारण ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामधले अर्धे जॉईन झालेले नाहीये. मग तुम्ही विचार करा की त्यावेळी कसं वाटत असेल. ज्यांचं 1-2 मार्कांनी सिलेक्शन झालंय त्यांचं तर आपल्याला वाईट वाटतंच, कारण की आता सिलेक्शन नाही झालं म्हटल्यावर ती गोष्ट आपल्याला माहित आहे. परंतु सिलेक्शन होऊन देखील काही जणांची जॉईनिंग झाली आणि काही जणांची जॉईनिंग नाही झाली, त्यामुळे तेव्हा देखील खूप जास्त वाईट वाटत असतं. त्यामुळे त्यांची जे जॉईन झालेले नाहीये तर त्यांची देखील अवस्था अशी आहे, कारण काही जण जॉब सोडून बसलेले आहेत, काही जणांनी उद्या समुपदेशन मिळणार म्हणून आदल्या दिवशी रिझाईन टाकून आलेले आहेत. कंपनीतला जॉब सोडल्यानंतर पुन्हा त्यांना 15 दिवसासाठी 20 दिवसासाठी घेत नाहीत. काही ज्यांचं झालेलं नाहीये ते ऍटलिस्ट त्यांच्या प्रवाहात चालू आहेत, परंतु ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यामधल्या बऱ्याच जणांचं नुकसान झालंय. काही जणांनी इंग्लिश मिडियम शाळेवरचे जॉब सोडले, मग पुन्हा तुम्हाला 15 दिवसासाठी ते लोक घेत नसतात. काही जणांनी कंपनीतले जॉब सोडले, काही जणांनी हातातलं काम सोडलं. खूप जणांनी खूप काही गोष्टी सोडून या गोष्टीमध्ये आलेले होते. काही जणांना जॉईनिंग मिळाली, त्यांच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. परंतु ज्यांना नाही मिळाली तर त्यांचं दुःख मला असं वाटतं 1 मार्काने सिलेक्शन झालेल्या व्यक्तीपेक्षाही जास्त आहे, कारण त्यांनी त्यांच्या हातातलं सगळं काम सोडून या गोष्टीसाठी ते आलेले होते आणि आता सध्या ते काही काम नसताना घरी बसलेले आहे. त्यामुळे त्यांना जॉईनिंग लवकर मिळालीच पाहिजे, हा त्यांचा हक्कच आहे. पुढची प्रोसेस जी आहे, ज्यांचं थोडंसं सिलेक्शन राहिलेलं आहे त्यांचं होणारच आहे ना. त्यांचा पुढचा राऊंड आहे, विथ इंटरव्ह्यू आहे, या गोष्टी तर त्यातून त्यांना जावंच लागणार आहे. म्हणजे हा मुद्दा फक्त मी या लोकांना सांगते की जे म्हणताय की ज्यांचं 1-2 मार्कांनी सिलेक्शन राहिलंय त्यांचं बघा, परंतु त्यांचं आपण बघू नाही शकत ना, कारण की आपल्या सोबतचे जे आहेत त्यातले अर्धे जॉईन झाले, अर्धे नाही झाले. त्यामुळे गोष्टी कशा असतात तुम्हाला माहित आहे. ह्या फक्त मी तुम्हाला सांगत आहे. बऱ्याच जणांच्या तशा कमेंट्स येत असतात, म्हणत असतात लोक, त्यामुळे मग मी हा मुद्दा थोडासा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला.
आय होप मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. मी फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू सांगितल्या, जेणेकरून प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत. कारण जी 17ची भरती प्रक्रिया जी 17ची 19ला ज्यांची जॉईनिंग झाली होती तिथं बघा, काही जणांना जॉईनिंग मिळाली होती, काही जणांना 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी मिळाली. मग जर हीच प्रोसेस पुन्हा होऊ नये म्हणजे काय होतं की आपल्याच सोबतचे आहे परंतु आपल्याला 6 महिने एक्स्ट्रा शिक्षण सेवक कालावधी करावा लागतो. तुम्ही विचार करा, जेव्हा कंटिन्युएशन होईल या विद्यार्थ्यांचं म्हणजे या शिक्षकांचं, तेव्हा काही जणांना लवकर पेमेंट, फुल पेमेंट स्टार्ट होईल, परंतु जे राहिले आहेत त्यांना आणखी 3 महिने त्याच गोष्टीवर थांबावं लागेल. मग हा अन्यायच आहे ना. तर त्याचमुळे मग ही प्रोसेस आणखी लांब होऊ नये किंवा यांच्यावर आणखी अन्याय होऊ नये, तर त्यामुळे मी तुम्हाला फक्त सतर्क करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तुमच्या मनात काहीही डाऊट असले तर कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आपले व्हिडिओज आवडत असतील अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.